कष्ट करतो तो राज्यासारखा जगतो आणि वयाच्या 15 वर्षापासून 25 वर्षापर्यंत जो आयुष्य करतो त्याला नंतर कुठेतरी हॉटेलवर वेटर म्हणून काम करायची वेळ येते. आणि म्हणून प्रत्येक व्यवसायाचा सन्मान करणं, प्रत्येक व्यवसायाचे अनुभव जाणणं यासाठी आम्ही हा कार्यक्रम इकडे घेत आहोत. राजकारणामध्ये मी येईल मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझा स्वभाव बघून तर माझ्या आईला नेहमीच वाटायचं की ही कशी राजकारणात टिकते. इथे सगळ्या प्रकारचे लोक आले. मी आमचे समोर बसले त्या डॉक्टर आहेत, कोणी प्राध्यापक आहेत, आमचे सेवेकर काम होतं. कधीच मला वाटत नाही राजकीय कार्यक्रमाला येत असतील असेही व्यक्ती इथे आले. कारण तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन वयाच्या कुठल्याही टप्प्यात उपयोगी पडणारं मार्गदर्शन आहे म्हणून हे सगळे इथे आले. आणि म्हणून मी राजकारणात आल्यानंतर मला वाटलं की आपल्या देशात प्रत्येक गोष्टीचा अवलंबन नसतो. एखाद्याला नोकरी पाहिजे राजकारणाच्या घरी जा, एखाद्याला स्थळ चांगलं पाहिजे ते सुद्धा राजकारणाच्या घरी येतात, एखाद्याला पगार वाढवून पाहिजे, बदली करून पाहिजे, ऍडमिशन पाहिजे, फीस माफ पाहिजे, फीस कमी करून पाहिजे, पास करून पाहिजे, नापास करून पाहिजे, पोलीस स्टेशनला जायचंय किंवा एमएससीबीच्या स्टेशनला जायचंय. प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा वशिला घ्यायची जनतेला ही सवय लागली. आणि त्यामुळे जोपर्यंत तुम्ही या लोकांचे जेवढे उमरे झिजवता, जेवढ्या चपला झिजवता तेवढं महत्व वाढते राजकारणाची सवय. मी अमेरिकेमध्ये राहिले होते तेव्हा तिथली प्रेसिडेन्शियल इलेक्शन झाली होती आणि त्यांच्या ज्या सभा होत्या त्या सभांच्या ग्रामपंचायतपेक्षाही छोट्या सभा होत्या. पण त्या देशाची प्रगती बघा किती मोठी. आपल्यापेक्षा तो देश 50-100 वर्ष पुढे गेलेला. त्यामुळे आपण राजकारण करत असताना हे कल्चर बदलायचं. स्वतःचा अवलंबन वाढवत असताना आपण जनतेचे जे व्यवसाय होते त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून आम्ही टर्निंग पॉईंटच्या निमित्ताने येणारी पिढी घडवण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही करत आहोत. आपल्याकडे आडवा आणि जिरवा. अच्छा तुमच्या त्यांचा कार्यक्रम आहे लाईटच घालवा, बॅनरच वाढा, कुठेतरी पेपरमध्ये त्या दिवशी दुसरंच काहीतरी द्या. या गोष्टीमध्ये आपल्याला पडायचं नाही. माझ्या तरुण मित्रांना, माझ्या बांधवांना मी हेच सांगते, आपल्याला हा देश घडवायचा आहे आणि त्याची सुरुवात परळीतून करायची आहे. परळीची पिढी घडवण्याची सुरुवात आपण करायची. स्वामी विवेकानंदांनी म्हणलंय कि संघर्ष, जितना संघर्ष कठिन होगा, जितना बड़ा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी. आणि म्हणून जेवढा तुम्ही संघर्ष कराल तेवढाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल याचे हे सगळे प्रतीक आहे. संघर्ष करताना आपण कुणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही. अशा उदाहरण मागच्या वेळी पण मी सांगितले. कोणाच्या दारात जायची गरज नाही. आपण स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सातत्याचे प्रयत्न हेच महत्वाचे आहे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये उदासीनता नसली पाहिजे, आपल्याकडे चांगले उदाहरण असले पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी म्हणतात, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. तेव्हा तुम्ही मन जर संकुचित ठेवलं तर तुम्ही मोठे विचार कधीच करू शकत नाही. आणि जर तुम्ही तुमचं उदासीन असेल, तुमचं मन नैराश्याने जर पूर्ण पछाडलेलं असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये मोठी शिखर गाठू शकत नाही. आणि म्हणून अशा मुलांना हे प्रेरणा देण्यासाठी आम्ही कार्यक्रम करत आहोत. आणि म्हणून आतापर्यंत चुकले असतील, मागले असतील, भरकटले असतील, तुम्ही सगळ्यांनी यांच्या मार्गदर्शनाने नक्कीच आपल्या आयुष्याची दिशा तुम्हाला मिळेल. आणि या कार्यक्रमाला जी गर्दी झाली आहे, मी मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना मनापासून मी एक गोष्ट सांगू शकते की ही कुठलीही गर्दी आम्ही ट्रक आणि गाड्या लावून आणलेली नाही. तुम्ही बाहेर बघा, एकही तुम्हाला गाडी दिसली नाही. सभांची गर्दी होते तशी ही गर्दी नाही. स्वयंस्फूर्तीने आलेले लोक आहेत. आम्ही विद्यार्थी नाही, ग्रामीण भागातले, डोंगराळ भागातले, गरीब परिस्थितीतले असे विद्यार्थी आलेले आहेत. आणि तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी पालक आले, शिक्षक आले. अतिशय माझ्या भागातल्या या लोकांमध्ये हा उत्साह जागा झालाय की आमच्या मुलांना आम्ही पायावर उभं करण्यासाठी काय करू शकतो या प्रकारचं एक त्यांच्यामध्ये आता एक प्रेरणा जागी झाली याचं मला कौतुक वाटतं. म्हणून आपल्याला या सगळ्या राजकारणाच्या, समाजकारणाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी तरुण पिढी तयार करायची आहे. मी तर राजकारणात येऊन ह्या पिढीला काही देऊ शकले नाही तर मला वाटतं माझ्या राजकारणात त्यांना अर्थ नाही. आणीबाणीच्या काळात जेलमध्ये राहिले मुंडे साहेब, महाजन साहेब आज मोठे मोठे राजकारणी झाले, समाजाला दिशा देण्याचं काम केलं. स्वातंत्र्याच्या काळामध्ये लोक तरुण रस्त्यावर उतरले म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. आजही तीच परिस्थिती आहे. तरुणाला आपल्या देशात या जे मान्यवर आले आहेत त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्या. या मार्गदर्शनातून येणाऱ्या काळामध्ये आपली पावलं उचला. नक्कीच यश तुमची वाट पाहत आहे. प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे. कुणाला वाटतं एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, एखादा रस्ता करायला मिळालं, फार मोठं काम केलं. कुणाला वाटतं काही मिनिटं आमदार मंडळ बळकावं
असेल, ती जेव्हा आशीर्वाद देत असेल, त्यांना जे समाधान मिळत असेल, ती यशाची खरी व्याख्या आहे. मला वाटतं एखादा वास्तववादी सिनेमा तुमच्या समोर ठेवून समाजाच्या दुःखाचं प्रतीक मांडू शकले तर तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय यश मिळवतो याच्यापेक्षा लोकांच्या मनात काय घर करतो हा विचार जेव्हा मनामध्ये असेल तेव्हा मांजरेकरांना त्याचं यशाची व्याख्या तरी करता येते. आणि आपल्या अनेक संकटांना, नैसर्गिक, सांपत्तिक सगळ्या संकटांना सामोरं जाऊन एव्हरेस्ट गाठणं काही सोपी गोष्ट नाही. आपण इथली मेरूची डिग्री सुद्धा चालू करू शकत नाही. आपण तरुण लोक म्हणतो स्वतःला. ते एव्हरेस्ट गाठणं सोपं नसेल. त्या एव्हरेस्टवर आपल्या देशाचा झेंडा रोवताना त्यांच्या मनामध्ये काय आलं असेल, आपण वाचू की नाही, आपल्याला कोणतं संकट येईल हा विचार त्यांच्या हातात दिली तर परमेश्वर त्याच्यातून काही भलं करेल अशी अपेक्षा मुंडे साहेबांच्या मनात होती. आज टर्निंग पॉईंटच्या कार्यक्रमातून कुठेतरी आपली मुलगी आपल्या पावलावर पाऊल ठेवते आणि समाजाची सेवा करते हे बघून त्यांची यशाची व्याख्या आज पूर्ण झाली असेल असं मला वाटतं. आणि स्वतः सगळ्यांनी कष्ट करा. कष्टाला इलाज नाही, कष्टाला उत्तर नाही. स्वतःच्या चुकातून तुम्ही शिका, मोठे व्हा असा शुभाशीर्वाद, असा शुभ संदेश या कार्यक्रमातून द्यायला आणि मान्यवर आले आहेत. त्यांचं ऐकण्यासाठी आपण आतुर आहात. शिस्तीचं प्रदर्शन करा, मनापासून शांतपणे त्यांचं बोलणं ऐका आणि त्याच्यातून आपल्या आयुष्यामध्ये भविष्याची वाटचाल करा अशा शुभेच्छा देते. धन्यवाद. टर्निंग पॉईंटच्या टीमचं मनापासून आभार मानते कारण यावेळी मी काही भाग न घेता त्यांनी हा कार्यक्रम